बडनेरा परिसरातील गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप अचानक बंद केल्याने शेकडो कामगारांचा संताप उसळला। जिल्हाधिकारी कार्यालयातून 11 तारखेला पत्र निर्गमित झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराने ते पत्र 13 तारखेला सकाळी गेटवर लावल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली। या निर्णयाविरोधात संतप्त कामगारांनी यवतमाळ बडनेरा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले। सविस्तर माहितीनुसार बडनेरा कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बडनेरा नजीक कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच आणि इतर साहित्याचे वाटप सुरू होते। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून 11 तारखेला आदेश निर्गमित झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराने तो आदेश 2 दिवस उशिरा म्हणजेच 13 तारखेला सकाळी गेटवर लावला। अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाटप बंद करण्यात आल्याने हजारो कामगारांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला। आधी सूचना न देता आणि पर्यायी व्यवस्था न करता वाटप बंद का, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला। कंत्राटदारांच्या नियोजनाच्या अभावामुळे हजारोंच्या संख्येने कामगारांना पत्र देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात वाटप बंद झाल्याने कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागला। संतप्त कामगारांनी यवतमाळ बडनेरा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडत काही काळ वाहतूक ठप्प केली। परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येतात पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोनोने यांनी आंदोलनकर्त्या कामगारांशी चर्चा केली। प्रशासनाकडून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कामगारांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राप्त आदेशानुसार 10 फेब्रुवारी पासून अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमधील कामगारांना गृहोपयोगी संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच घेऊन जाण्याच्या दृष्टीने सोयीचे नाही। त्यामुळे 10 फेब्रुवारी पासून वाटपाच्या ठिकाणी दररोज फक्त 3000 कामगारांना किट वाटपासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि गोंधळ होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। कामगार त्यांच्या साहित्य वाटपासाठी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी करून या ठिकाणी उपस्थित राहत होते आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने 13 फेब्रुवारी 2026 पासून तात्काळ हे संच वाटप बंद करण्यात आले। रात्रीपासून आम्हाला आजची तारीख दिली होती म्हणून आम्ही रात्री 3 वाजतापासून इथून आम्हाला माहित असलं तर आम्ही आलो नसतो आणि आमचं म्हणजे लेकरं बाहेर टाकून आणि इथं आम्ही लहान इथं उपस्थित नसतो झालो। आम्हाला पहिले याच्या सूचना द्यायला लागत होती, आम्ही आलो नसतो। ऑटो करून आलो, 1000 रुपये भरून आलो आम्ही। हे मग आमच्या कोण्या कामाचं? मग इकडले जाईल ना तिकडले जाईल, गाडीचा खर्च जाते, इथपर्यंत आम्ही वापस जाऊ शकत नाही। आमची मदत झाली पाहिजे। संबंधित अधिकारी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून तालुका स्तरावर हे साहित्य वाटपाची व्यवस्था पुढील काही दिवसात हे वाटप सुरू करण्यात यावे, तसेच संबंधित कार्यालयाची पूर्व परवानगी घेऊन ही सर्व तयारी आणि उपाययोजना करावी, असे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांचे आदेश 11 फेब्रुवारी 2026 रोजी प्राप्त झाले। मात्र हे आदेश संबंधित ठिकाणी 13 फेब्रुवारी रोजी लावण्यात आले आणि त्यामुळे कामगार संतप्त झाले। चरणदास रामभाऊ शिरसाट, राहणार अंतर्गाव शिवाजी, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। कमीत कमी 90 किलोमीटर माझं गाव आहे। त्या गावावरून आलो आणि बाया मंडळी माझ्या संग आहे आणि लहान बाळ बी आहे। मी बरेच खासदार साहेबाला फोन लावला, आमदार साहेबाला फोन लावला। ते म्हणतात की आम्ही आता कलेक्टर ऑफिसला फोन लावतो। अजून लावण्याचा पत्ताच नाही त्याच्यावाला। आता तिसा 9, 9:30 वाजून राहिले। आम्ही रात्री 10:30 वाजता इथं लाईनीत हजर झालेलो आहोत। अंधारातच धुळा पोपळा काळी कचरा भरपूर असलेली, त्याच कचऱ्याचा आम्ही ताप करत आहोत। तिचा आम्ही उलट स्वच्छता अभियान राबवलो। दरम्यान कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि आदेश जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे। भविष्यात अशा प्रकारे अचानक निर्णय घेऊन कामगारांना अडचणीत टाकू नये, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे।